नाही, ती तुमच्यासारख्या घरात वाढलेल्या सर्वसामान्य मुलीला देण्यात आलेली आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या आंबेपूरवाल्या लोकांसाठी आहे. पण हा प्रयत्न तिने केलाय तो तुमच्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या पक्षासाठी. शेतकरी कामगार पक्षाचा विजय नक्की होणार आहे आणि त्यासाठीच जोरात काय झाला पाहिजे. सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार करते. आपला जो मौल्यवान वेळ घालून तुम्ही आपल्या सभेसाठी हजर आलात त्या महाविकास आघाडीच्या या उमेदवारांना भरघोस मताने व्यक्ती बघूया. चिन्ह तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खटाऱ्या चिन्हासमोर बदल लागून आपण भरघोस मताने निवडून द्यायच्या आपल्या मतदारसंघात सन्मान करण्यासाठी आणि यांनाच भरघोस मताने निवडून देण्यासाठी हा नमस्कार आहे. धन्यवाद लागतो आणि हा योग खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या संदर्भात जोडून त्याच्यावर कॉमेंट्स करा अशी माझी इच्छा आहे. या अलिबाग तालुक्यामध्ये प्रचाराची सांगता आम्ही कोयनाड बंद केलेली आहे. कोयनाडच्या व्यापारी मित्रांनी मला या ठिकाणी जे लहानपणापासून माझे मित्र आहेत त्यांनी त्या अग्रांनी बोलवलं. सगळी व्यवस्था ही या ठिकाणी त्यांनी केली आणि एक जिद्दीनं आणि पेशाने ही निवडणूक आम्ही लढतोय आणि बदल्याच्या रूपानं लढतोय आणि त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी 100% यश आम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याची मला चुणूक दिसते. काल दुपारी ठरलं ही मीटिंग घ्यायचं आणि आज इथे हजारो लोक या बैठकीला आले. एक वेगळा उत्साह आणि 100% यश मिळवण्याची जिद्द पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये. काही शेतकरी कामगार पक्षापुढे खटारा या निशाणी पुढे धनुष्यबाण आहे आणि कमळाचं मोठं आव्हान आहे. सत्तेतील पक्ष आणि दिग्गज काही उभे आहेत, काय सांगाल? हे असे याच्यापेक्षा मोठमोठे मी नावं घेत नाहीत. ते आमचे मित्र झालेले आहेत. त्यांना आम्ही पाडून इथे निवडून आलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्हाला काय त्यातला फरक वाटत नाही. निवडत असते पण इथला मतदार इथला कार्यकर्ता एवढा जागृत आहे की त्या कार्यकर्त्याला कशाची पर्वा नसते. त्याला एकच लक्ष आहे, माझा लाल बावटा या ठिकाणी कसा फडकत राहील आणि तो कायमचा राहील आणि तो फडकला की गोरगरिबांची कामं त्या माध्यमातून करू अशी भूमिका आज कार्यकर्त्यांची मला तालुक्यात फिरताना दिसते. काही खोटी बिलं काढण्यासंदर्भात आपण विधान केलं, काय नेमकं वास्तव आहे? नाही, काम न करता पैसे काढायचे आणि त्याच्यावर पैसे कमवायचे म्हणजे 100% त्याचा प्रॉफिट आणि त्याच्यावर जे जे लोक आहेत त्याच्यावर मी काही हो निवडणुकीचा जय पराजय सण झाला तरी मी पत्रकार छोटासा आहे आणि म्हणून त्या माध्यमातून मी स्वतः त्याच्यात लक्ष घालणार आहे आणि मी ते काम करायला मागतो. या जिल्ह्यामध्ये खोटी बिलं काढण्याचा जो सपाटा चालू आहे की काम न करता पैसे घ्यायचा त्याच्या मुळापासून त्याला नष्ट कसं करता येईल हे काम मी करायला मागतो. हरिपाठ विभागात शेकापचा लाल बावटा फडकेल दिमागात पुन्हा एकदा 100% फडकतच आलेला आहे. का पण फडकणार नाही, 100% पडेल. त्याच्याबरोबर सेना आहे, काँग्रेस आहे, पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे, हे सगळे लोक आहेत जे अबद्धपणे आम्ही राज्य पातळीवर आज इथे काम करतो आहोत. ते तसंच राहणार आहे आणि मला वाटतं आम्ही त्यांच्या विरुद्ध लढत होतो तेच आज आमच्या बरोबर आम्हाला घाबरण्याचं काम काय. माझ्या जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जास्त सदस्य शेतकरी कामगार पक्षाचे होते. मात्र यावेळेला आपण नाही ना, आघाडी केलं तर आपल्याला त्याग करायला पाहिजे. आम्ही विधानसभेला पण केला, यामध्ये पण करतो. जर आमचेच फिगर घेऊन बसलो असतो सेनेचे आणि आमचे तर होणार नाही आणि म्हणून शेका पक्ष इथे मोठा भाऊ या भावनेनी आम्ही आमचे मेंबर कमी केले आणि त्यांना जागा दिलेल्या आहेत. आज मला वाटतं, मला आज आनंद वाटला. काँग्रेसची काल मिटिंग झाली पण आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काका ठाकूर यांनी आमच्या कार्यकर्त्याला काँग्रेसपेक्षा शेका पक्षाचे कार्यकर्ते जिद्दीने काम करतायत. त्याच्यात आम्हाला खरा आनंद वाटतो. काय सांगाल, आज भरगच्च अशी सभा झालेली आहे पंचायत समिती जिल्हा परिषद उमेदवारांसाठी, काय सांगाल? आज जी सभा झाली त्याच्याबद्दल अतिशय आनंद वाटतो आणि खारेपाट हा शेका पक्षाचा बालेकिल्ला आहे. पण इथे काही आमच्याकडे गद्दारी झाली, जसं कटप्पा बाहुबलीला मारलं तसं आमच्या बरोबर थोडंसं झालं. पण तरी इथला गोरगरीब माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता आमच्या सोबत राहिला आणि आम्ही एक यंग वकील मुलीला उमेदवारी दिली आहे. तिच्यासोबत एक आमचे
आदिवासी बांधव आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे आणि दुसरे धनंजय म्हात्रे म्हणून आहेत त्यांना एका उद्योगपतीला उमेदवारी दिली आहे आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे. तुम्ही महायुतीमध्ये पाहिलं तर त्यांची युती झाली नाहीये, त्याच्यामुळे शिंदे गटाचा पण उमेदवार उभा आहे आणि भाजपचा पण उभा आहे आणि त्यांच्यामध्ये मताची विभाजणी होणारे असं दिसतंय आणि महाविकास आघाडी फेविकॉल सारखी अटूट असल्यामुळे आमचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल, आम्हाला विश्वास आहे. काय सांगाल, कशा पद्धतीनं मताधिक्य या ठिकाणी मिळेल आणि किती जागा शेकाप जिल्ह्यामध्ये एकूणच मिळेल? जिल्ह्यामध्ये शेका पक्षांनी मागच्या वेळेसपेक्षा कमी सीट घेतल्या आहेत, पण त्या निर्णायक सीट घेतल्यात आणि चांगले उमेदवार आम्ही दिले, तर चांगला विजय आमचा होईल. जिल्हा परिषद आमच्याशिवाय कोणी बसवू शकणार नाही आणि ह्या मतदारसंघात सुद्धा खूप चांगलं शेका पक्ष आणि महाविकास आघाडीचा आहे. भाजप आणि शिंदे शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी आहेत. शेकापच्या उमेदवारालाही टक्कर म्हणता येईल, आव्हान म्हणता येईल? नाही, अजिबात नाही. भाईंनी जसं सांगितलं की या खारेपाटाच्या तळ्यांमध्ये जिताडी बनतात, कमळ फुलत नाही.